नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे पौर्णिमेची रात्र. लेखन अभिजित घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती. रात्रीचे 12:30 वाजले असतील. गावामध्ये सगळीकडं भयान शांतता होती. अधूनमधून थंड हवेची झुळूक हळूच कानाजवळून जात होती. तुकाराम घराची अर्धी खिडकी उघडून नुसताच आडवा पडला होता. तेवढ्यात का कुणास ठाऊक रस्त्यावर कुत्री जोरजोरात भुंकू लागली. कुत्र्यांनी नुसता कालवा लावला होता. थोड्या वेळाने अचानक आवाज बंद झाला. परत वातावरण शांत झालं आणि तुकाची झोप लागली. त्यानंतर थोड्याच वेळाने अचानक कोणीतरी जोरात दरवाजा वाजवू लागला. तुका त्या आवाजाने जागा झाला. जायला एवढ्या रात्री कोण असेल? कोण आहे र? कोण आहे तिकडं? तुका बोलला. बाहेरून काहीच उत्तर मिळालं नाही. परत तुकानं आवाज दिला. कोण आहे र? काय पाहिजे? काहीच उत्तर नाही. भयान शांतता. तुका जरा घाबरलाच. तुकानं जरा खिडकीतून वाकून बघितले तर कोणीच दिसत नव्हतं. कदाचित वाऱ्यामुळं दरवाजा वाजला असेल असं म्हणून तुका परत झोपायला गेला. थोडा वेळ डोळा लागतो ना लागतो तेवढ्यात परत दरवाजा कोणीतरी वाजवला. तुका आता वैतागून उठला आणि ओरडला, अरे कोण आहे तिकडं? तसं एक बाई रडू लागली. 2 दिवस झालं काही खाल्लं नाही हो. भाकर मिळेल का? थोडी भाकर मिळेल? दया दाखवा हो, थोडी भाकर द्या हो. तुकानं मनात विचार केला, खरंच ही बाई भुकेली असेल. त्याला तिची दया आली आणि त्यानं दरवाजा उघडला. समोर पांढऱ्या साडीमध्ये एक सुंदर स्त्री उभी होती. उंच, गोरीपान. चंद्राच्या प्रकाशात ती अजून सुंदर दिसत होती. तुका तिला बघतच राहिला. तेवढ्यात अचानक काय झालं कुणास ठाऊक. तुका तिच्या पाठीमागं संमोहित केल्यासारखं घराच्या बाहेर चालत गेला. ती बाई पुढं आणि तुका तिच्या पाठीमागं चालत होता. ती बाई त्याला घनदाट झाडीमध्ये घेऊन गेली. तुका शुद्धीवर आला तेव्हा तो चारी बाजूनी वेढलेल्या झुडपामध्ये होता. अरे, आपण इथं कसं काय पोचलो? आणि ती बाई कुठं गेली? तेवढ्यात ती बाई समोर आली. तिला बघून तुकाचे पाय लटलट कापू लागले. त्याला झटक्यात घामच फुटला. कारण ती तिच्या खऱ्या रूपात आली होती. लाल भडक डोळे, जळालेला चेहरा, जळलेले हातपाय. तिचा जळका चेहरा जमिनीवर विरघळून पडत होता. आता चारी बाजूला घुबड घुमू लागली आणि कोल्हेकोळी चालू झाली. टिटव्या ओरडू लागल्या आणि झुडपातून एक जोराची किंचाळी ऐकू आली आणि सगळंच शांत झालं. आता फक्त रस्त्यावर कुत्री सूर धरून रडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एकच चर्चा होती, ती म्हणजे तुकाची. तुका झुडपामध्ये मरून पडला होता. त्याचं शरीर पांढरं फटफटीत पडलं होतं, जसं काही त्याच्या अंगातलं सगळं रक्त काढून घेतलं होतं.
ते बघून सगळं गाव घाबरलं होतं. पोलीस पाटलालाही काही पुरावे सापडत नव्हते. त्यानंतर काही दिवस सगळं शांत होतं. परत पौर्णिमेची रात्र आली. चंद्राच्या प्रकाशात सगळं कसं लक्क दिसत होतं. परंतु शिरपाला मात्र रस्ता काही दिसत नव्हता. तो फुल दारू पिऊन घरी निघाला होता. त्याला रस्त्याने सरळ चालताही येत नव्हतं. तो 2 वेळा तोल जाऊन पडला. कसा तरी उठून तो रस्त्यावर आला. रस्ता सामसूम होता. रस्त्याला मागं पुढं कोणीच दिसत नव्हतं. तेवढ्यात अचानक पांढरी साडी घातलेली बाई समोर एका दगडावर बसलेली दिसली. ती मान खाली घालून रडत होती. तिला बघून शिरपा तिच्या जवळ गेला. एवढ्या रात्री इथं काय करत आहेस आणि रडतेस कशाला? रस्ता चुकलीस काय? चल मी सोडतो तुला. शिरपा फुल दारूच्या नशेत बोलत होता. तेवढ्यात अचानक रडता रडता ती बाई हसू लागली आणि हसत हसत तिने वर बघितलं. तिचा चेहरा बघताच शिरपाची दारू झटकन उतरली. तिचा जळका चेहरा खाली लोंबत होता. लाल डोळे रक्ताळल्यासारखे दिसत होते. ते बघून शिरपाला घामच फुटला. काही हालचाल करायच्या आत ती त्याला फरफटत झुडपात घेऊन गेली. शिरपाचं शरीर निपचित पडलं होतं. त्याच्याही शरीरातून रक्त ओढून काढलं होतं. गावात ही दुसरी अशी घटना होती. आता गावामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरत होती. लोक घाबरली होती. रात्र व्हायला लागली की लोक दरवाजे खिडक्या बंद करून बसायची. लोक आता म्हणायला लागली होती, पुनवची रात माणसाला घेऊन जाती. लोक पुढच्या पुनवला कुणाचा नंबर असेल याचा विचार करत होती. भीतीच्या छायेखाली दिवस जात होते. त्यानंतर तिसरी पुनव आली आणि लोकांची झोप उडाली. त्या दिवशी सगळं गाव जागच होतं. कोणाचीही झोप लागत नव्हती. कारण आता कोणाचा नंबर असेल यातच लोकांनी अर्धी रात्र जागून काढली. सकाळी उठल्यानंतर अचानक एक बातमी आली. पडक्या विहिरीजवळ भीमा पहिलवान मरून पडलाय. ही बातमी ऐकून सगळं गाव घाबरलं होतं आणि हे नक्की काय घडतंय, कशामुळं घडतंय आणि कोण करतंय कोणाला काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात महिपा पळतच पोलीस पाटलाकडे आला. पोलीस पाटील आहेत ते का घरात? कोण आहे? घरातून आवाज आला. मी महिपा आहे. महत्वाचं बोलायचं आहे पोलीस पाटलाबरोबर म्हणून आलोय. तेवढ्यात पोलीस पाटील बाहेर आले. काय झालं महिपा? एवढं घाई गडबडीत कसा काय आला? तुम्हाला एक सांगायचं आहे. काय? ते दर पुनवाला कोण ना कोण मरतंय गावातलं. ते मला माहीत आहे. त्याच्या मागं कोण आहे ते. हे ऐकून पोलीस पाटील आश्चर्याने त्याचं ऐकू लागला. कोण आहे सांग बरं? ती सुरणगावची बाई आहे. कुठलं सुरणगाव? कोण बाई? ती सुरणगावची बाईच आहे. तिनंच मारलंय या सगळ्यांना. पोलीस पाटील हसत हसत म्हणाला, अरे महिप्या, एक बाई कसं काय मारेल एवढ्या लोकांना? नाही पाटील, तिनंच मारले. पण तू एवढं ठामपणे कसं काय सांगू शकतो हे की तिनंच मारले म्हणून? असं बोलताच महिप्या जरा शांत झाला. तो पुढं काहीच बोलत नव्हता. थोड्या वेळाने तो बोलू लागला. तो घाबरून बोलू लागला. पाटील, आता मी सगळं सांगतो. तुका, शिरपा, भीमा पैलवान आणि मी, आमची लाकूड तोडायची टोळी होती. गावोगावी जाऊन आम्ही लोकांची लाकडं तोडून द्यायचो. असंच एका गावामध्ये आम्ही लाकूड तोडायला गेलो होतो. आम्ही त्या गावामध्ये गेलो तेव्हा आम्हाला कळालं की हे काम एका दिवसाचं नाही. ते
कमीत कमी 15 दिवस लागतील म्हणून. मग आम्ही तिथंच राहायचं ठरवलं. परंतु प्रश्न होता जेवणाचा. दुसऱ्याच दिवशी आम्हाला कळलं की जवळच एक घरगुती खानावळ आहे. आम्ही तिथं गेलो तर एक बाई होती तिथं. तिला आम्ही आमच्या जेवणाबद्दल सांगितलं. तिनं होकार दिला आणि आम्ही रोज खानावळीमध्ये जेवायला जाऊ लागलो. त्यानंतर काही दिवसातच आमची चांगली ओळख झाल्यावर आम्हाला कळलं ती एक विधवा बाई आहे आणि एकटीच राहते. एक दिवस आम्ही सगळे दारूच्या नशेत होतो आणि त्याच नशेमध्ये आम्ही जेवायला खानावळीमध्ये गेलो. दारू पिऊन आल्यामुळे तिने जेवण द्यायला नकार दिला. ती बोलली की आजपासून खानावळीत तुम्हाला जेवण मिळणार नाही. मग तुकाला आणि शिरपाला तिचा लय राग आला. त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. मी पण दारू पिलो होतो, त्यामुळं मी काहीच करू शकलो नाही. तुक्या, शिरपा आणि भीमा पैलवानानं तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा जीव घेतला. आता ती भूत बनून आमचा जीव घेते, पण मी काहीच केलं नाही हो. मला वाचवा, आता माझाच नंबर आहे. मला वाचवा, मला वाचवा. महिपा पोलीस पाटलासमोर गायावाया करून हात जोडून रडत होता. हे ऐकून पोलीस पाटील थक्क झाला. पोलीस पाटलाला सुचत नव्हतं की याला केलेल्या कृत्यासाठी शिक्षा द्यायची की त्या बाईपासून याचं संरक्षण करायचं. त्याने हा प्रश्न गावासमोर मांडायचं ठरवलं. त्याने लगेच गावातल्या पुढारी लोकांना बोलवलं. सगळी हकीकत त्यांच्या समोर सांगितली. त्याच दिवशी संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात सगळं गाव जमा झालं. सगळ्या गावाला या गोष्टीची कल्पना दिली आणि महिपाचं पुढं काय करायचं हा प्रश्न गावापुढं मांडला. सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर गावाने निर्णय घेतला. प्रत्यक्षरित्या या कृत्यामध्ये महिपा नव्हता. तो तिथे होता, पण त्याने काहीही वाईट कृत्य केलेलं नाही. त्यामुळं त्याला आपण वाचवलं पाहिजे असं गावातल्या लोकांचं एकमत झालं. त्यानंतर सगळेजण पौर्णिमेच्या रात्रीची वाट बघू लागले. लोक दहशतीखाली दिवस मोजत होते. अखेर तो दिवस आला. महिपाला मारुतीच्या मंदिरात ठेवण्याचा गावाने निर्णय घेतला. कारण भूत पिशाच मंदिरात प्रवेश करू शकणार नाही. दिवस सरला आणि रात्र झाली. सगळं गाव सामसूम झालं होतं. महिपा हनुमानाच्या मंदिरात निवांत होता. रात्र पुढं सरकत होती. आता रात्रीचे 1 वाजले होते, परंतु महिपाला काही झोप लागत नव्हती. तेवढ्यात बाहेर पोलीस पाटील आले. महिपा, अरे महिपा, अरे तिचा आम्ही बंदोबस्त केला. काय बोलता पाटील? महिपा आनंदाने उड्या मारत बाहेर आला. पाटील, काय बोलताय? तिचा बंदोबस्त झाला? हो महिपा. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं गाव आपापल्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात एक जण पळत चावडीवर आला आणि सांगू लागला, महिपा गावच्या वेशीवर मरून पडलाय. सगळी लोक धावत पळत वेशीवर गेली तर महिपा वेशीबाहेर मरून पडला होता. त्याचं शरीर पांढरं फटफटीत पडलं होतं, जसं काही त्याचं रक्त काढलं असावं. ते बघून सगळं गाव हैराण झालं. सगळ्या लोकांनी मारुतीच्या मंदिराकडे धाव घेतली. बघतो तर काय, महिपा मंदिरात नव्हता. असं कसं काय होईल? सगळं गाव सुन्न झालं होतं. तेवढ्यात पोलीस पाटील तिथे आले. त्यांनी सगळ्या गावाला मारुतीच्या मंदिरात जमायला सांगितलं. सगळेजण मंदिरात जमले. पोलीस पाटील बोलायला उभे राहिले. मी पण हे ऐकून सुन्न झालो आणि ही बातमी ऐकताच गावात आलो. असं बोलताच गावातला शिवा उठून उभा राहिला आणि बोलू लागला, पाटील, बाद झाला आता, खरं बोला. महिपाला तुम्हीच मारलंय आणि आम्हाला तर असं वाटतंय त्या सगळ्यांना तुम्हीच मारलंय. हे ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. हे ऐकून पोलीस पाटील आश्चर्यचकित झाले. मी काय केलंय आणि कधी केलं? हो हो, तुम्हीच केलंय, मी बघितलंय. हो हो, मी बघितलंय तुम्हाला. महिपाला रात्री तुम्ही वेशीबाहेर घेऊन जाताना मी बघितलंय.
अरे काय बोलतोयस हे? मी तर 2 दिवस झालं तालुक्याच्या ड्युटीवर आहे. मी कशाला मारू त्याला? हवं तर तुम्ही तालुक्याच्या पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करा. त्यानंतर सगळी लोक शांत झाली. सगळेजण डोक्यात एक अनुत्तरित प्रश्न घेऊन घरी गेले. त्यानंतर दिवसामागून दिवस गेले, महिन्यामागून महिने गेले, परंतु अशी घटना कधीच घडली नाही. कदाचित तिचा बदला पूर्ण झाला असावा आणि ती निघून गेली असावी, कायमची, परत न येण्यासाठी.